चौथ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरली। पुण्यातील तीनही मतदारसंघात निच्चांकी मतदान। घसरलेल्या टक्केवारीचा कुणाला धक्का बसणार याकडे लक्ष। चौथ्या टप्प्यातलं मतदान संपलं। चौथ्या टप्प्यातही मतदानाची टक्केवारी घसरली। राज्यात 7 वाजेपर्यंत अवघं 52.75% तर देशात 62.84% मतदान। मतदानाच्या दिवशी सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके यांचा संघर्ष। मतदारांना पैसे वाटल्याचे विखे आणि लंकेंचे एकमेकांवर आरोप। घाटकोपर दुर्घटनास्थळाचा मुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा तर अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई होणार। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर। मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। घाटकोपरमध्ये होर्डिंग्स कोसळलं। होर्डिंगच्या दुर्घटनेमध्ये 4 मृत्यू झाल्याची माहिती तर मृत्यूंचा आकडा वाढण्याची भीती। होर्डिंग लावणाऱ्या कंपनीसह रेल्वेवर देखील बीएमसी कडून गुन्हा दाखल। डिझास्टर ऍक्टच्या अंतर्गत बीएमसी कडून कंपनी आणि रेल्वेवर गुन्हा दाखल। मुंबईत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तर मुंबईच्या रस्त्यावर साचलं पाणी। ठाणे रेल्वे स्टेशनवर महिलांची चेंगराचेंगरी। ट्रेनमधून उतरताना महिला रेल्वेखाली तर सतर्कतेनं महिलेचे प्राण वाचले। अवकाळी पावसात मुंबईत 187 ठिकाणी झाड कोसळली तर दुर्घटनेत 5 जण जखमी। एकाचा मृत्यू। सोसायटी गेट कोसळून 1 जण गंभीर जखमी। पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी। जिल्ह्यात अनेक भागात गारपिटीसह मुसळधार पाऊस। यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग तर पावसामुळे ज्वारी, तीळ, भुईमूग पिकांचं नुकसान झाल्याची माहिती। रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी तर माणगाव, गोरेगावमध्ये पावसामुळे नागरिकांची तारांबळ तर वादळी वाऱ्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान। हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अनेक भागांमध्ये पाऊस तर वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील विद्युत पुरवठा अद्यापही खंडित। अवकाळी पावसामुळे पार्किंगची लिफ्ट कोसळली। वडाळ्यातल्या उच्चभ्रू सोसायटीतली दुर्घटना तर वादळी वाऱ्यामुळे पार्किंग लिफ्ट कोसळली। बोरिवली परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी तर पावसामुळे ज्वेलरी दुकानात एसीचा ब्लास्ट। एसी ब्लास्ट झाल्यानं 1 जण गंभीर जखमी। मुलुंडच्या सोनापूर सिग्नल जवळ पाणीचं पाणी। अवकाळी पावसानं बीएमसीची केली पोलखोल। अवकाळी पावसानं कोरेगाव ते सातारा रस्त्यावर वडाचं झाड उन्मळून पडल्यानं 2 तास वाहतूक ठप्प तर बांधकाम विभागाच्या वतीनं झाड हटवण्याचं काम सुरू। भिवंडीमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी तर अवकाळी पावसामुळे घरांचं अतोनात नुकसान। वादळामुळे नवी मुंबईत 30 पेक्षा अधिक झाडं उन्मळून पडली तर सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी मात्र नाही। चिपळूण शहर आणि ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी तर अवकाळी पावसानं आंबा आणि काजू बागायतदार चिंतेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।